माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला। त्यानंतर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत। त्यांनी अनेक राजकीय भाष्य केली आहेत, जी येत्या काळातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। अखेर ही शक्यता खरी ठरली। भाजपने देखील अशोक चव्हाण यांचा सन्मान ठेवत त्यांना तातडीने राज्यसभेवर पाठवलं। आता अशोक चव्हाण यांच्या या नवीन राजकीय इनिंगवर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। हिंदू संस्कृती काय म्हणते तेच त्याच्यासोबत आहे। हिंदू संस्कृती काय म्हणते त्याच्यासोबत आहे। घरी चर्चा जरूर झाली होती। घरी चर्चा आमच्याकडे काही कार्यक्रम काहीच निर्णय घ्यायचा असं आमच्या घरी आम्ही चौघं बसतो, निर्णय घेतो, चर्चा करतो आणि त्याच्यात साहेबांना जे योग्य वाटतं आम्ही सगळं त्यांना बरोबर तुम्ही लोकांना त्यांना किती वेळा प्रश्न विचारले तेव्हापासून आमची चर्चा चालूच होती। पूर्ण विराम काल परवा मिळाला। आता लोकसभा होऊ द्या, मग आपण भोकरबद्दल समस्या विचार। अशोक चव्हाण आता राज्यसभेवर गेल्याने भोकर विधानसभेची जागा रिकामी झाली आहे। भोकरमधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण लढणार का असं विचारलं असता भोकरच्या लोकांची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला उमेदवारीसाठी तयार करू असं अमिता चव्हाण म्हणाल्या आहेत। लोकांची काय हे आहे, लोकांची काय मागणी आहे ते सामान्य निर्णय घेऊ तेव्हा। निधीचं जर इच्छा असेल तर आम्ही काय नाही चालवणार नाही, पण लोकांची प्रतिक्रिया, लोकांचे मत पण आम्ही विचारणार आहे। आम्ही कोणावर आपला उमेदवार लादणार नाही। जर लोकांची भोकरची लोकांची इच्छा असेल की दिदीने लढावं तर मी दिदीला तयार करू। लोकांनी परत भाभीची मागणी केली तर आता भाभी रिटायर झाली। भोकरबद्दल काय बोलणार ती आताच काय बोलणार? भोकरच्या मतदारसंघाच्या लोकांनी विचार केला तर ते बोलेल तेव्हा। यापुढे आपण राजकारणातून रिटायर झालो आहोत असं सांगत त्यांनी मुलीच्या राजकीय इनिंगचं सुतोवाच केलं आहे। श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस आहेत, त्यामुळे भोकर विधानसभेतून त्याच भाजपच्या उमेदवार असतील का अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे। लोकांची जर इच्छा असेल, साहेबांची जर इच्छा असेल तर मग नांदेडहून नागोराव भांगे पाटील, लोकमत.com।